नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, तर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे नवा दिवस नवी सुरुवात. तर पहा आता कामाने कसं झालं आणि पूजा वगैरे झाली माझी, त्यामुळे हे कुंकू वगैरे असं लावलेलं गेलेलं आहे. तर आज तुळशीची देखील पूजा केली छान. आणि त्यानंतर आता तुळस चांगली पहा आली आज. बापरे, हे दरवाजा आहे ना, आदळू शकतो. तर हे सगळं हे जे खारका वगैरे ह्या चांगल्यात उन्हात तापून ठेवून दिल्या, जेणेकरून त्याला काही बुरशी वगैरे यायला नको. त्यानंतर आता आभाळ आलेलं आहे इकडे, पावसाचं वातावरण होतंय पण पाऊस काही येत नाही आहे बऱ्यापैकी. न्यूज चालू आहे काय ते खरंच बाबाचं प्रकरण काय संपत नाही आहे. आणि ह्या ठिकाणी पहा, छोटीशी रांगोळी काढून घेतली, आज पूजा करून घेतली. आता हवा एवढी एवढी वार आहे भरपूर की हे पहा कसं येते आतमध्ये. आणि इथे देखील आज स्वामींची पूजा करून घेतली ना, तर गुरुवार असल्यामुळे त्यानंतर केलेला आहे भात, अजून इथे आमटी हरभऱ्याची आणि भाकरी. तर एकंदरीत आजचा बेत असा आहे. आणि सर्वांना रामनवमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि रामनवमीमुळे मी आज अशी साडी वेअर केली, त्यामुळे सगळे पूजा वगैरे होतं ना, तर छानपैकी अशी साडी वेअर केलेली आहे. पण अजून केस वगैरे बनवले नाही आणि मशीन झाली, तर आता कपडे वगैरे घ्यायचे सुकायला घालून, कपडे सुकायला घालून घेते. त्यानंतर भांडे पाय एवढे राहिलेत आज घासायचे, कारण स्वयंपाकाची भांडी नंतर घासता येते. मग पूजेची वेळ जर निघून गेली तर मग फार प्रॉब्लेम होतो. तर आता भांडी वगैरे करून घेणार, कपडे आणि भांडी. तर चला, तर आता मी बनवणार आहे भडक, त्यासाठीची तयारी करून घेतली आहे. इथे तेल घातलं आहे, आता शेंगदाणे, त्यानंतर इथे लसूण, कढीपत्ता आणि खोबरं. त्यानंतर मसाले वगैरे घालायचे, मीठ मसाले वगैरे नंतर. हे चांगल्या सुपर करून घेणार. बघा मी काय करून ठेवलं, म्हणजे ह्यांना होते ना इकडे तिकडे थोडंसं त्यासाठी मध्ये मेटल वगैरे जाताना खाऊन जातात जरा घालतो. मसाले काढून घेतले पाहिजे. काय करायचं, मसाला छान अशी फोडणी झाली बघा. त्यानंतर मीठ घालूया 2 चमचे. अशा पद्धतीने घेतलेला आहे मसाला करून. आणि आता त्यात घालणार आहे मुरमुरा. तर हा म्हणजे भेळीचा आहे, खासं भडंगचा नाही आहे.
गोल असते तो बनवता खूप छान लागतो, पण ठीक आहे. साखर टाकायची राहिली. चिरून टाकते. अशा प्रकारे मस्त भरून भाजलेला आहे. झाले मस्त कुरकुरीत असेल. हे पण आवाज येत असेल. मस्त कुरकुरीत आहे. थोडंसं मीठ लागणार आहे. गरम होते पाय. तर आता हे ठेवते साईडला, कारण छान असं झालेला आहे हा वडा आणि टेस्टी पण झाला. तर हे एका कागदात भरून ठेवलं तर ह्यांचं विषय होतं खाण्याचा, बाकी काही नाही. आणि एवढे मुरमुरे आता भिडीसाठी ठेवलेत, कारण यांना भरपूर असं परिश्रम पण शिल्लक आहे. तर झालं, ठेवते मी चहा.
ते पण उठते. ह्यांना मेडिकलला जायचं आता. गरम मस्त असं कुरकुरीत खायला देते.